नमस्कार मित्रांनो. आज 10-12 दिवसांनी जवळजवळ पाऊस उघडला आहे. म्हणजे आभाळ तर आहे बघा, भरपूर आहे, अजून पळाले हे. पण अजून तर सूर्यदर्शन नाही. पण आपल्या सोयाबीनला आता फुल चालू झालेलं आहे आणि तयारी चालू आहे आता फवारणीची. कारण फवारणीला थोडा लेट झाला आहे पावसामुळं. रोजच झिमझिम पाऊस चालू होता. आज जरा उघडलं आहे. मग आता सकाळी सकाळी फवारून घ्यावं, कारण दुपारून अजून ह्याला जोर उठते. आपली दुसरी फवारणी आहे, तुम्हाला दाखवतो काय काय घेतलोय. काही ही आपला चार्जिंगचा फवारा आहे, डबल बॅटरीचा. छान चालतोय बरं का. 4-5 वर्ष झाले ह्यालाच वापरायला. हा बल्ब आम्ही संध्याकाळी वापरतो, सोबत आला वाटते. ह्याच्यावर बल्ब पण चालतो बरं का. हे बल्ब इथं लावला ना, लय मस्त चालतं बघा. संध्याकाळी उजेड भरपूर यायचा आणि रात्रभर चालतं हे 2-3 दिवस, काहीच अडचण नाही. आणि औषध बघा काय घेतलंय, हे बायोटायक्स आहे. ही सीवीड आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स आहेत. मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, बोरॉन, आयरन, मॅग्नीज, कॉपर, झिंक असे भरपूर सारे आहेत. हे अगोदरच्या फवारणीला पण वापरलं तर यावेळेस जरा प्रमाण कमी घेणार आहे. हे आहे इमामेक्टिन बेन्झोएट 5% EC. हे तर काय सगळ्याला माहिती आहे. ह्याचं प्रमाण घ्यायचे 10%. हे 1261 आहे. जरा फांद्या फुटत्या म्हणून. आणि ते बुरशीनाशक आहे. आणि आपली सोयाबीन काय एवढी जास्ती आवाढवी वाढली नाही, त्याच्यामुळे मी ती काय टाबेली किंवा कल्टर वापरत नाही. म्हणजे ते टाबेली आणि कल्टरचं काम आहे की ते सोयाबीनची हाईट म्हणजे थांबवतात वाढायची आणि फांद्या निघतात. ते आपल्याला काही गरज नाही, कारण आपल्याला लय जास्ती नाही वाढलं. इकडला थोडा मूग आहे, तुम्हाला दाखवतो का. हे मुगाला पण शेंगा सुटल्या. तर थोडा मूग दाट झालाय. जरा वापतो का नाही म्हणून थोडं बी एक्स्ट्रा सोडलं होतं, पण वापलं बघा. हे 10-15 दिवसात शेंगा खायला आहे त्याला मुगाच्या. आणि हे सोयाबीन म्हणजे असं एवढं काय जास्ती नाही वाढलं, नॉर्मल हाईट आहे, कारण अंतर आहे मध्ये. त्याच्यामुळे ती कल्टर वगैरे नाही वापरत मी. तर आता बघा, हे काही फुलं चालू झालीत आता, हे बघा. आणि ह्याची फुटवा पण छान झाला. म्हणजे कोणत्याला फुल लागले, कोणत्याला अजून नाही. म्हणजे 100% अजून नाही, एक 30-40% झालं असेल. तसं फवारणी आपल्याला 5%च लागल्यास करायला पाहिजे. पण 10-12 दिवस झालं पाऊसच चालू होता, तर काय करणार, पाऊसच दम नव्हता. हे आमचा छोटा डॉगी. चला मित्रांनो, उघडलंय. तुमच्याकडे पण उघाड झाली असेल तर फवारणी करून घ्या, कारण अगोदरच पुढे गेलंय थोडा टाईम. नमस्कार. माहिती चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.